धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमाचं नाव आहे माहेर वाशिणीच्या हक्काचा सोहळा सख्यांचा। मंडळी, आज आपण आहोत पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे आणि जिथल्या या सगळ्या ताया इथे आज आलेल्या आहेत। 16 सख्यांचा या कार्यक्रमात सहभागी झालेल्या आहेत। सगळ्या माहेर वाशिणी माहेरी आलेल्या आहेत। पण ताई, तुम्ही सुद्धा सगळे अगदी बरोबर 6:30 वाजता जे काही टीव्ही समोर बसताना खरंच खूप छान वाटतं। कारण मला माहिती आहे तुम्हाला हा कार्यक्रम खूप आणि खूप आवडतो, कारण तुम्ही कुठेतरी हा कार्यक्रम स्वतःशी रिलेट करत असता। तुम्ही सुद्धा माहेरच्या आठवणींमध्ये जात असतात, तुम्ही सुद्धा बालपणामध्ये जात असतात, हो की नाही? हा, आणि तुम्हाला सुद्धा उत्सुकता की नाही की आजच्या भागाची हुकमाची राणी कोण होणार आहे? चला तर मग जाऊया आपण या सगळ्या तायांसोबत खेळ खेळूया, बाहेरच्या आठवणीमध्ये रमूया आणि बघूया कोण होते आजच्या भागाची हुकमाची राणी। पण त्याआधी माहेरच्या आठवणी। ताई, तुझं नाव सांग। माझं नाव स्नेहा मनोज बेदमुत्था। माहेर कुठलं ताई? माहेर माझं दापोडी पुणे। आणि सासर? सासर माझं शेळगाव, पण आता अक्रोडीमध्ये स्थायिक झालं। अच्छा, पण मग ताई माहेर म्हटल्यानंतर तुझ्या डोळ्यासमोर कोण येतं आधी सांग? आई। आई येते। काय सांगशील आईबद्दल? आईला काही नाही, आईला मी फक्त एवढंच सांगणार आहे की तू आहे तर आम्ही आहे, तू नाही तर आम्ही काहीच नाही। आई आहे तर माहेर आहे, आई नाही तर माहेर नाही। काय सांगशील माहेरचा कुठला एखादा प्रसंग आठवते? मला 2 भाऊ आणि मी अशी एक आहे। मी गरोदरला आले होते घरी, तेव्हा माझ्या आईची खूप धावपळ झाली आणि माझी वहिनी सुद्धा गरोदर होती 1 महिना पुढे माझ्या। मग आईची धावपळ करता करता तिची अचानक छाती दुखायला लागली, म्हणजे चेस्ट पेन व्हायला लागली। त्यानंतर मग तिने डॉक्टरला नाही दाखवलं सुरुवातीला। तिला असं होतं की ह्या दोघांची एकदा डिलिव्हरी होऊ दे, मग आपण हे करूयात। मग वहिनीची डिलिव्हरी व्यवस्थित होऊन तिने इकडे करून मग त्यांना नाशिकला पाठवलं आणि मग मला आणलं होतं डिलिव्हरीसाठी। त्यावेळेस मग अजून त्यांना असं वाटलं की आईला की खूप चेस्ट पेन करतीये हे। तर माझी डिलिव्हरी झाली घरी। आई म्हटली की नाही, मी पहिला ही जी डिलिव्हरी करणार मगच चेक करणार मी। तर मग मला घरी आणलं डिलिव्हरी करून। तर 12 दिवस झाले होते तेव्हा आईला कॅन्सर डिटेक्ट झालं होतं आणि मी गरोदर होती 12 दिवसाची। मला तो इतका शॉक झाला होता आणि आई पण इतकी शॉक्ड होती। पण डॉक्टरांनी इमिजिएट ऑपरेशन करायला सांगितलं होतं, पण ते आमच्यात असतं की हिचा जापा व्यवस्थित करणार, हे करणार, त्याशिवाय मी काही हिला रवाना करणार नाही आणि मी काय ऑपरेशन करणार नाही, असं आईचं म्हणणं होतं की हिचं मी सगळं व्यवस्थित एकदम मी हिला पूर्ण व्यवस्थित पार करून म्हणजे तिच्या सासरी सोडेल आणि तेव्हाच मी हे निर्णय घेईल ऑपरेशन करायचं। तेव्हा मग माझ्या आईनी विचारच केला होता की 1.25 महिन्यात माझं नावाचा कार्यक्रम एक धूमधडाक्यात केला होता। तिला असं वाटलं की माहीत नाही किती क्षण मी आहे, किती क्षण मी हिच्याबरोबर राहणार आहे किंवा हे बाळ बघणार आहे, घरचे सगळे कसे राहतील, काय करतील, म्हणून तिने एकदम लगेच भावाला आणि पप्पांना सांगितलं की मला हिचा नावाचा कार्यक्रम खूप मोठा करायचा आहे। माझ्या नवऱ्याला वगैरे बोलून घेतलं, माझ्या सासरी सगळ्यांना सांगितलं। माहीत नाही, तिला असं वाटत होतं की आपण राहतो नाही राहत, माहीत नाही किती पाहतो, म्हणून ती म्हणत होती की नाही हिला तर धुमधडाक्यातनं रवाना करायचं आणि त्याच्यानंतर मी निर्णय घेणार ऑपरेशन करायचं। मग त्या दिवशी मी फक्त एक प्रॉमिस घेतलं, मम्मा मी नावाचा कार्यक्रम एकच ह्याने घेईल की जेव्हा मी जाईल तू दुसऱ्या दिवशी लगेच ॲडमिट होऊन ऑपरेशन करणार। मग तिने नावाचा कार्यक्रम केला, सगळ्यांना बोलवलं। मग तिने मला रवाना केला तर तिला म्हटलं अगं मला पप्पा आणि भैया सोडतील। नाही, मी तुझ्या सासरी येणार आहे, मला तुझ्या सासरशी बोलायचं आहे काहीतरी, तर मी नाही थांबणार घरी, मला तुझ्याबरोबर यायचं, तू हट्ट करू नकोस। म्हटलं ठीक आहे। मग माझी आई माझ्या सासरी आली आणि म्हटली माझ्या नवऱ्याला, माझ्या सासू सासऱ्यांना की ही माझी मुलगी आहे सोन्यासारखी, मी हिला लहानाचं मोठं केलेलं आहे, मला माहिती नाही माझ्या ऑपरेशन नंतर काय होईल। आता जसं मी आज माझ्या पोरीला एवढं साथ दिलं तसं तुम्ही साथ द्या। माझ्या नवऱ्याला सांगितलं की मी हिला खूप जपलंय, प्लीज तिचं काय चुकलं तर तिला माफ करा, पण तिला काय बोलत जाऊ नका। असं करून त्यांनी मला हे समजून टाकलं आणि मग ऑपरेशन केलं। पण ती भक्कम होती, तिचं सदैना सदै जीव आमच्या पोरांमध्ये नवऱ्यांमध्ये होता, म्हणून तिने कॅन्सर सारख्या ह्याला सुद्धा जिंकले। तिचं सदैना सदै जीव आमच्या पोरांमध्ये नवऱ्यांमध्ये होता, म्हणून तिने कॅन्सर सारख्या ह्याला सुद्धा जिंकले। तिने तिचे केमोज घेतले, खूप त्रास झाला। माझ्या मोठ्या भावाने खूप 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 मदत केली। माझा छोटा भाऊ दुकानात होता वडिलांबरोबर आणि माझा मोठा भाऊ सध्या तिला घेऊन इकडे जा, केमोला जा, तिकडे जा आणि त्याच्यातनं रोज एक फोन यायचा, नको टेन्शन घेऊ बाळा, मी नीट होईल। आणि तिचं तेच
आत्मविश्वास होता, त्याच्यामुळे ती कॅन्सरशी लढली. पण आज 10 वर्ष झाली आणि तिचा कॅन्सर पण नॉर्मल आला आणि आता रिपोर्ट चांगला आहे. वा, खूप छान. आईची इच्छाशक्ती यासाठी जाणली होती की आपली लेक तिथे आनंदात राहावी, तिथं सगळं आपली छान पोरं छान व्हावं. राहावी. आणि हीच आई असते. हो, हीच आई असते. आई ती आई असते. ताई, खूप छान म्हटलं तुझ्याशी बोलून. तू बसू शकते. थँक्यू. माहेरच्या आठवणीनंतर आता आपण सुरू करणार आहोत आपल्या खेळांना, कारण त्या खेळांमधूनच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. आणि ती हुकुमाची राणी विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. तर आता ही हुकुमाची राणी निवडायची कशी, तर आम्ही एक लकी ड्रॉ घेणार आणि त्या लकी ड्रॉ मधून आम्ही काही ताया निवडणार आहोत आपल्या पहिल्या खेळासाठी. आणि मग त्या खेळातून 10 ताया जाणार आहेत पुढच्या खेळामध्ये, 10 तायातून 5 ताया जाणार आहेत त्याच्या पुढच्या खेळामध्ये, आणि 5 तायांमधून 2 ताया जाणार आहेत शेवटच्या खेळामध्ये. आणि त्या 2 तायांमधून होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. तेव्हा पहिल्या खेळासाठी ताया ज्या काय आम्ही निवडणार आहोत त्यासाठी लकी ड्रॉ होणार आहे. त्यासाठी तुम्ही तयार राहा. हातामध्ये हा बॉक्स आहे आणि ह्यामध्ये सफेद आणि लाल रंगाच्या चिठ्ठ्या आहेत. आणि आता बघूया कुठल्या ताईंच्या हातामध्ये लाल रंगाच्या चिठ्ठ्या आलेल्या आहेत. कोण आहेत त्या ताई, कारण त्या गेल्यात आपल्या पहिल्या खेळामध्ये. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. कोण आहेत त्या? उभ्या राहा. व्हेरी गुड. हो हो, शाबास. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. आणि लकी ड्रॉ मधून 13 ताईंची निवड झालेली आहे आपल्या या पहिल्या खेळामध्ये. आणि ज्या खेळाचं नाव आहे संगीत सुरू होणार आहे. आणि संगीतावरती तुम्हाला छान नृत्य सादर करायचं आहे, तुम्हाला जसं येईल तसं. आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचंय. जर तुम्ही हल्लात आणि जर डोळे मिचकवले तर तुम्ही बाद. अशा 3 ताया बाद होणार आहेत आणि 10 ताया जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. ठीक आहे, त्यासाठी म्युझिक प्लीज. अशा गोड गोजिरीला साजिरा पाहिजे, अशा गोड गोजिरीला साजिरा पाहिजे. केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे, केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे. जरा केअरिंग पाहिजे, जरा डेअरिंग पाहिजे, जरा केअरिंग पाहिजे, जरा डेअरिंग पाहिजे. केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे, केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे. काही किती हलशी बाद घालते तिथं बसू शकते. काही तू नाचत होतीस का कराटे खेळत होतीस? अरे हसलीस कशाला? बाद झालीस तू, हसलीस काही तू बसू शकते. ताई हसलीस तू, ताई हल्लीस तू, हल्ली बाद झालेली आहेस ताई. तिथे बसू शकते. आपल्या पहिल्या खेळातून या 10 ताया आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे ए गप माझा पहिला कप. खेळाचं नाव काय? ए गप माझाच पहिला कप. मला कशाला बोलते ए गप? कोणाला बोलली ताई? बाकी ताई बाकीच्या ताईंना. ताई, काय खेळाचं नाव आहे? ए गप पहिलाच माझा कप. पहिलाच तुमचा कप? ए गप माझाच पहिला कप. ए गप पहिलाच माझा कप. ए गप माझाच पहिला कप. ए गप पहिलाच माझा कप. ए गप माझाच पहिला कप. ए गप माझाच पहिला कप. ठीक आहे, हरकत नाही बाबा. चला आता खेळ काय तो तुम्हाला सांगतो. तुमच्या प्रत्येकीच्या हातामध्ये पेपर कप आहे. तो पेपर कप असा इथे डोक्यावरती ठेवायचा आहे आणि मी 1 2 3 म्हटल्यानंतर तुमच्या समोर जी लाल रंगाची रेषा आहे ती पार करायची. ओके, पहिल्या 5 ताया ती लाईन पार करतील त्या जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये आणि बाकीच्या 5 ताया बाद होणार आहेत. ती रेषा पार करत असताना कपाला हात लावायचा नाही. हात लावला तर तुम्ही बाद. कप पडला तर तो तसाच उचलायचा आणि पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करायची. ठीक आहे, कळलंय तुम्हाला?
झालेले आहेत आणि आता तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. हा, कप पडून देऊ नका, कप पडून देऊ नका. व्हेरी गुड. कप पडलाय, कप पडलाय. कप पडून देऊ नका, कप पडून देऊ नका. हा, लवकर लवकर लवकर. हा, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. हा हा, पडला पडला. हा, लवकर लवकर लवकर. ताई लवकर लवकर लवकर. पाचवा. नाही, बरोबर नाही आली. इथं लवकर ये. व्हेरी गुड. समोर बघ. हा, शाबाश 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 शाबाश. बॅलन्स बॅलन्स बॅलन्स. समोर बघायचंय. व्हेरी गुड व्हेरी गुड. हा, शाबाश शाबाश. होता तुझा आमच्या कप, माझाच पहिला कप. त्या खेळातून या 5 ताया आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे फुंकर प्रेमाची. हा, खेळाचं नाव काय आहे? फुंकर प्रेमाची. तसं नाव मी कसं घेतलं? फुंकर प्रेमाची. हा, व्हेरी गुड. ताई, काय खेळाचं नाव आहे? फुंकर प्रेमाची. हा, ये बात. हो, आईचा नाम लेने काय. हा, आता खेळ काय ते तुम्हाला सांगतो, पण त्याआधी आपण या ताईंबद्दल जाणून घेऊया. ताई तुझं नाव सांग. आदिती आकाश गायकवाड. माहेर कुठलं? आळंदी. आळंदी. हो, आळंदी माहेर. क्या बात आहे. हा, आणि सासर? किवळे का. कसं आहे? भाऊजींचा स्वभाव कसा आहे? छान आहे. छान आहे. आणि किती वर्ष झाली लग्नाला? 7 वर्ष झालेली आहेत. व्हेरी गुड. 7 वर्ष. काय प्रगती? एक मुलगा आहे. हरकत नाही, चांगली आहे, प्रगती चांगली आहे. पण मला सांग, लग्नानंतर पहिला चित्रपट कुठला दाखवला भाऊजींनी तुला? फॅमिली संग तानाजी. व्हेरी गुड. हरकत नाही. ताई, तुझं नाव सांग. माझं नाव सौ मंदाकिनी प्रकाश थोरात. माहेर कुठलं? सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात पडवळवाडी माझं गाव आणि हो. गोटखिंडी माझं सासर. क्या बात आहे. व्हेरी गुड. कधी बघितलं भाऊजींना पहिल्यांदा? 2004 ला. बघण्याचा कार्यक्रम तेव्हा झाला होता. आणि मग बघण्याच्या कार्यक्रमाला जेव्हा आले तेव्हाच ठरवलं होतं की हाच माझ्या स्वप्नातला राजकुमार. हो, व्हेरी गुड. कसे आहेत भाऊजींचा स्वभाव? खूप छान आहे. खूप छान आहे. हो. कुठला चित्रपट पाहिला? मुझसे दोस्ती करोगे. मग लग्नानंतर दोस्ती झाली? हा. लग्नानंतरच दोस्ती झाली. अरे व्हेरी गुड. क्या बात आहे. ताई तुझं नाव सांग. मनीषा भारत शिवणकर. मनीषा. ताई, माहेर कुठलं? माझं माहेर पुण्यातलंच. आणि सासर? सासर नागपूर. सासर नागपूर. वा, व्हेरी गुड. काय करतात भाऊजी? बिझनेस आहे त्यांचा. बिझनेस आहे. वा वा वा, व्हेरी गुड. आणि किती वर्ष झालेत लग्नाला? 24 वर्ष पूर्ण झाले लग्नाला. 24 वर्ष झालेली आहेत. वा, व्हेरी गुड. सगळं छान आहे, म्हणजे हो, व्यवस्थित. व्यवस्थित. तुम्हाला तिघींनाही खेळासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आता खेळाबद्दल मी तुम्हाला सांगतो. खेळ काय आहे? खेळ असा आहे की तुमच्या प्रत्येकीच्या समोर डिश आहे. त्या डिशमध्ये पीठ आहे आणि पिठाच्या आतमध्ये नाणं आहे. दोन्ही हात मागे ठेवायचे आणि पुंकर मारत मारत ते नाणं बाहेर काढायचे. ते नाणं बाहेर काढल्यानंतर ते नाणं असं तोंडात पकडून असं दातात पकडायचे आणि हात वरती करायचे, म्हणजे आम्हाला कळेल की पहिली ताई कुठली, दुसरी ताई कुठली. ठीक आहे? कळलंय तुम्हाला खेळ? चला, या आपापल्या डिश समोर उभे राहा. सगळ्यांचे हात मागे. ओके, रेडी? 1 2 3. शाबाश शाबाश. हा, व्हेरी गुड व्हेरी गुड. हा, ओके, शाबाश. हो व्हेरी गुड. शाबाश. हा हा हा, ओके, व्हेरी गुड. हा, शाबाश. हा, आता नाणं हातात घ्या. हात खाली करा. समोर लक्षच नाही गेलं यांच्याकडे. अरे बापरे, ताई घाईत एवढी पावडर लावून आली आहेस तू. हा, आजच सगळी पावडरचा डबा रिकामी केलेला दिसतोय. हा, एवढी पावडर लावायची? अच्छा, गेमच तसं ठेवलंय. हा, आणि बरं, ही कुठली पद्धत आहे पावडर लावायची? फक्त नाकालाच. हा, जरा बघू दे, जरा भाऊजींना पण दिसू दे. हा, फक्त नाकाला. आणि ही ताई बघा, ही कुठली? हा, भुवया पांढऱ्या, दाढी पांढरी. अरे बापरे, ती तर बघा, ती ताई बघा. हो 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 हो, विजेती आहे. पहिली ताई जी आहे ती ही ताई, आणि दुसरी ताई आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन. या 2 ताया गेल्या आहेत आपल्या पुढच्या आणि शेवटच्या खेळामध्ये. आणि फुंकर प्रेमाची या आपल्या खेळातून या 2 ताया आलेल्या आहेत आपल्या या शेवटच्या खेळामध्ये.
आहे की समोर तुम्हाला हिरव्या रंगाचा फुगा दिसतोय. तो फुगा तुम्हाला फोडायचा आहे. हाताने फोडा, पायाने फोडा किंवा अगदी त्याच्यावरती बसलात तरी हरकत नाही. फोडायच्या आधी तुमच्या डोळ्यावरती पट्टी बांधण्यात येणार आहे आणि एक संगीत सुरू होणार आहे. त्या संगीतावरती तुम्ही इथल्या इथे जागेवरती नृत्य सादर करायचंय आणि नृत्य करता करता स्वतःभोवती फिरायचंय. जसं संगीत थांबेल तसं जाऊन तुम्ही तो फुगा फोडायचाय. जी ताई पहिल्यांदा फुगा फोडेल ती होणार आहे विजेती आणि ती असणार आहे आजच्या भागाची कोण? हा, कोण असणार आहे? हुकुमाची राणी. हा, एवढं टेन्शन का आलंय तुला? हा, टेन्शन नाही आलंय? अरे बिंदास्त आहे, काय हरकत नाहीये. हा, तर मी दोन्ही ताईंना विनंती करतो की त्यांनी इथे यायचंय आणि ताईंच्या डोळ्यावरती पट्टी बांधायची. या, आणि दोन्ही ताईंच्या डोळ्यावरती पट्टी बांधण्यात आलेली आहे. चला आता सुरू करूया. त्यासाठी म्युझिक प्लीज. तेरे नखरे हैं कमाल, उम्र है 16 साल, उछल उछल के चलना यूं कहीं लचक जाए ना कमर संभाल. हे पोरी जरा हळू 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 चाल, हे पोरी जरा हळू 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 चाल. तेरे नखरे हैं कमाल, उम्र है 16 साल, उछल उछल के चलना यूं कहीं लचक जाए ना कमर संभाल. हे पोरी जरा हळू पुढा 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 पुढा. हा, मागे 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 पुढे मागे 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 मागे. आणि इथे थोडा जरा जो काय निर्णय इथे जो काय लागणार आहे तो कदाचित तुम्हाला धक्का बसेल, पण विजेती झालेली आहे ही ताई. कारण या ताईंना दिसत होतं. नव्हतं दिसत. नाही. खरं सांगते, मी नव्हतं दिसत. मला दिसत असतं मी तिकडे कशाला गेले असते. कुठे? चिटिंग आहे ही. मला दिसत नव्हतं. मी खरं तुम्ही सांगते. सरळ गेला होता. नाही सर, मला दिसत नव्हतं. मी खरं सांगते आणि आम्ही की मला प्राइस पाहिजे याच्यासाठी मी बोलत नाहीये, पण मला दिसत नव्हतं. मी खरं सांगते. नाही नाही ताई, तिथे आम्ही मला दिसत नव्हतं सर. खरं सांगते, मला देऊ नका तुम्ही, त्यांनाच द्या हुकमाची राणी, पण मला दिसत नव्हतं. कारण मी का खोटं मी ऐकून घेऊ? तुम्ही नंतर शूटिंग करा, पण मी खरं रिअल सांगते, मला दिसत नव्हतं. मला देऊ नका तुम्ही हुकमाची राणी, पण मला दिसत नव्हतं. असं चिटिंग करून असं नका करू. चिटिंग देऊ नका तुम्ही सर, त्यांना द्या. मला काही प्रॉब्लेम चिटिंग आम्ही नाही. नाही, चिटिंग तुम्ही सर मला दिसत नव्हतं. मी आता अजून काय सांगू तुम्हाला? आमच्या पण कॅमेरा तुमच्याच लोकांनी बांधलं. मला दिसत नव्हतं. मी आता तुम्हाला एवढं आर्ग्यू करते, दिसत नाही तरी पण तुम्ही तुम्हाला या डोळ्याने दिसलं होतं आणि आमच्या कॅमेऱ्यामध्ये ते शूट झाले. म्युझिक जसं थांबलं तसं तुम्ही डायरेक्ट त्या फुग्यापर्यंत गेला. नाही नाही ताई, चिटिंग केलेली आहे. सर नाही दिसत होतं हुकमाची मला. नाही नाही हो. सर परत घ्या, काय काही प्रॉब्लेम नाही नाही, असं कसं परत येणार? पण मी चिटिंग केलेलीच नाहीये. नाही नाही, तुम्ही चिटिंग केलेली नाही आहे, केली. त्याच्यामुळे आम्ही निर्णय मी दिले. चुकीचा निर्णय नाही. मला देऊ नका हुकमाची राणी, पण मला दिसत नव्हतं. मी कन्फर्म सांगते. नाही पण कसं आहे बघा, तुम्ही चिटिंग केलं तर आम्ही दुसऱ्या ताईंवरती अन्याय नाही करू शकत. सर परत घ्या ना, मग चिटिंग केली तर. नाही चिटिंग जर कोण करणार असेल तर तो का सांगेल मला की मी दिसून चिटिंग जर सोडायचं असतं तर सर मी सहभाग. नाही नाही, मी एक मिनिट बस आलेले आता. मी आता निर्णय देतोय ते मी की हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. इंडिकाच खोटं नाही बोलत सर. डोळ्या गोचिरीली अगं प्रँक होता ना हा ताई. क्या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. ताई अभिनंदन तुझं. तू उपविजेती झालेली आहे. फुगा कितीच फोडलेला आहे. हा, तू उपविजेती. तुला हे आमच्याकडनं 16 सख्यांच्या टीमकडनं ही भेटवं. काय तुझा चेहरा असा काय आहे? काय म्हणणं आहे तुझं? काही नाही म्हणणं. तुला वाटतंय ना तू उपविजेती आहे. व्हेरी गुड, तुझं खूप खूप अभिनंदन. बरं, हा याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे, भावजींना द्यायची आणि त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा आणि तू झालेली हुकमाची राणी. आता हस छान पैकी. व्हेरी गुड, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. कसं वाटते हुकमाची राणी झालीस तू ताई? खूप छान वाटतंय. खूप छान वाटते म्हणून एवढं बोलायचं मला. हा,
हरकत नाही, पण खूप खूप अभिनंदन. कशी वाटली पण आमची मस्करी? तुमची ऍक्टिंग खूपच छान होती, एकदम रिअल वाटलं, एकदम मला तुम्ही रिअल म्हणजे बोलताय असं वाटलं. हो ना, हा. तीच तर गंमत आहे आमची. छान ऍक्टिंग करता म्हणजे. अरे थँक्यू. चला कोणतरी बोललं बाबा, पण ताई खरंच खूप खूप अभिनंदन. कसं वाटतं आज हुकमाची राणी झाली असती? खूप छान वाटतं, एवढ्या वर्षानंतर मला खेळायला मिळालं. म्हणजे हा. आधी खूप आवड होती खेळायची, पण खूप गॅप म्हणजे संसार झाल्यावर माहिती ना सगळं आपण बिझी असतो, त्याच्यात वेळ काढून मी आले सहजच एकदम. थोडं त्याचं सॅटिस्फॅक्शन जास्त मिळालं, गेल्यासारखं वाटलं, छान वाटलं. बरं, पहिल्यांदा फोन करून कोणाला सांगणार आहेस? फोन करून मिस्टरांना सांगेल. खूप खूप अभिनंदन ताई तुझं. एक सेल्फी मात्र तुझ्या बरोबर काढणार आहे. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. बघितलं ना, अशीच धमाल मजा मस्ती प्रत्येक भागामध्ये येत असते. तेव्हा भेटूया पुढच्या भागात याच आनंदात आणि याच उत्साहात एका नव्या हुकुमाच्या राणी सोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, हसत राहा आणि स्वतःची काळजी घ्या.